नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो। आज आपण घेऊन आलेलो आहोत संयुक्त पूर्व परीक्षा 2024 दिनांक 2 फेब्रुवारी 2025 या दिवशी झालेल्या परीक्षेचे प्रश्नांचे उत्तर। तर आपण आज बघणार आहोत इतिहासाचे काही प्रश्न आणि त्यांचे एक संभाव्य उत्तरपत्रिका आपण तुम्हाला देणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चला जास्त वेळ न घेता आज आपण सुरू करूयात इतिहासाच्या प्रश्नांचे संभाव्य उत्तरे। तर बघा विद्यार्थी मित्र हो, पहिला प्रश्न होता आपला जो सेट आहे तो सेट आहे ए। तर या प्रश्नाचे पहिला प्रश्न होता सेट ए मध्ये इतिहासाचा, भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली। तर आपल्याला या प्रश्नात विचारलेला आहे योग्य विधानांचा विचार करा। ओके, योग्य विधानांची निवड करा असा प्रश्न विचारलेला आहे। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपण पाहणार आहोत काय आहे ते। ठीक आहे, भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली। तर हे सुद्धा हे बरोबर उत्तर आहे। ओके, हे बरोबर आहे। तर पर्याय क्रमांक 1 बघा काय दिलेला आहे। तर भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली। तर हे बरोबर आहे, 1818 ला याची स्थापना झाली होती। ठीक आहे, त्यानंतर बघा दुसरं विधान जे आहे, भारतात पहिली तागाची गिरणी रिसरा येथे सुरू झाली। हे सुद्धा विधान बरोबर आहे। त्यानंतर बघा विधान 3 आहे, भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई यांनी सुरू केली। हे सुद्धा विधान बरोबर आहे। तर या प्रश्नाचं बरोबर जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 ए बी सी, म्हणून तीनही पर्याय योग्य आहेत। म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ए बी आणि सी। ठीक आहे विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न बघूयात कोणता आला होता। बघा विद्यार्थी मित्र हो, प्रश्न क्रमांक 2 काय आलेला होता, कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 चे बंड केले होते। तर या प्रश्नाचं जे संभाव्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 फक्त रामजी शिरसाट। ओके, आता हे संभाव्य उत्तर आहे। चला तर पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 आहे, सती प्रथेबद्दल शास्त्रांच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटलेलं आहे। तर या प्रश्नाला बघा स्टार मार्क करून ठेवा, कारण या प्रश्नाचं उत्तर एकतर राजाराम मोहन राय असू शकतील किंवा ईश्वरचंद्र विद्यासागर असू शकतील। या दोन्हीपैकी एकच जण असणार आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आयोग काय देईल ते बघूया। सध्या तरी तुर्तास या प्रश्नाचं उत्तर मी तरी देणार नाही। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, जोड्या लावा। हाच बघा सोपा प्रश्न होता, खूप सोपा प्रश्न। तर या प्रश्नाचं आपण उत्तर बघणार आहोत। तर एक जरी पर्याय तुम्हाला सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली, तर सत्यशोधक समाजाची स्थापनेचं उत्तर जरी काढलं, सत्यशोधक समाजाची स्थापना जी झालेली आहे ती झालेली 1873 ला। तर बघा पर्याय क्रमांक सत्यशोधक ब ला आपण 4 नंबर जर बघितलं तर ऑप्शन क्रमांक जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 3। म्हणजे या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे। ठीक आहे, प्रार्थना समाजाची जी स्थापना झालेली आहे ती कधी झालेली आहे, 1867 रोजी। कधी झालेली आहे, 1867। आणि सार्वजनिक सभेची जी स्थापना झालेली आहे ती कधी झालेली आहे, 1870। आणि आर्य समाजाची जी स्थापना झालेली आहे ते 1875। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक बघा 5, 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केले। ओके, तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे बघा
ऑप्शन पर्याय बघा, पर्याय काय काय दिलेले आहेत. एक आहे भिवजी नरे, सीताराम बोले, हरिहर सोनुले आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेकर. ओके, 4 जणांची जी नावे दिलेली आहेत. तर कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तींनी केलेलं आहे हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं संभाव्य उत्तर आपण देत आहोत. बघा, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे ए सेट मधला. होम रूल म्हणजे काय? ओके, तर होम रूल म्हणजे या प्रश्न हा सुद्धा स्टार मार्क करून ठेवा, कारण हा सुद्धा थोडा कन्फ्युजन वरती प्रश्न आहे. तर होम रूल म्हणजे काय की आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे. त्यानंतर जे आहे दुसरा पर्याय आहे स्वराज्य प्राप्त करून घेणे. त्यानंतर आहे इंग्रजाच्या जोखडातून मुक्त होणे आणि स्वशासन प्रतिकार करणे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर असणार आहे तर स्वराज्य प्राप्त करून घेणे. काय आहे? स्वराज्य प्राप्त करून घेणे हे पण उत्तर येऊ शकतं. त्याचबरोबर इंग्रजाच्या जोखडातून मुक्त होणे. तर हा सुद्धा या प्रश्नाला काय करा की तुम्ही स्टार मार्क करून ठेवा, कारण हा थोडा संभाव्यतेचा प्रश्न आहे. तरी याचं संभाव्य जे उत्तर येणार आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 2, फक्त ब हे उत्तर याचं असू शकते. ठीक आहे, आयोग काय देईल आपण बघूयात, पण सध्याच्याला जे ह्याचं उत्तर जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, फक्त ब, स्वराज्य प्राप्त करून घेणे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7 बघा, 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? तर या प्रश्नाचं बरोबर जे उत्तर आहे तर ते उत्तर आहे आनंद मोहन बोस, पर्याय क्रमांक 3. ओके, ठीक आहे, जास्त वेळ न घेता पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते? ठीक आहे, बघा पर्याय काय दिलेले आहेत. जे पर्याय आहे, पर्याय पहिला दिलेला आहे राजा रघुजी दुसरा, राजा रघुजी तिसरा आणि श्रीमंत मालोजीराजे भोसले आणि श्रीमंत आप्पासाहेब राजे भोसले. ठीक आहे, तर या प्रश्नाचं जे बरोबर एक संभाव्य उत्तर जे असणार आहे ते सध्याच्याला बघा राजा रघुजी तिसरा. ओके, राजा रघुजी तिसरा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न क्रमांक 9. ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे बघूयात. प्रश्न काय आहे? झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती, हे विधान कोणी केले होते? तर या प्रश्नाचं संभाव्य उत्तर आहे ह्यूज रोज. कोण आहे? ह्यूज रोज. ठीक आहे, त्यानंतर शेवटचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10. 27 जुलै 1889 रोजी लंडन येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा संबंध होता? कोणकोणत्या व्यक्तींचा संबंध होता बघूयात. बघा, सर ॲलन ह्यूम हे सुद्धा होते, त्यानंतर ब्रॅडले पण होते. ठीक आहे, ॲलन ह्यूम, त्यानंतर डिग्बी, त्याचबरोबर बघा दादाभाई नौरोजी, व्योमेशचंद्र बॅनर्जी, त्यानंतर वेडरबर्न आणि WS केन. ओके, या सर्वांचा समावेश या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये होता. तर या प्रश्नाचं सध्या जो आपण उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 4, ब, क आणि ड. धन्यवाद मित्रो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि काही जर चूक वगैरे झाली असेल तर माफ करा. बघूयात पुढील प्रश्नांची सुद्धा उत्तरे. धन्यवाद.